काश्मीर वादात ट्रम्प यांची उडी घेण्याचा प्रयत्न, काश्मीरवर तोडगा निघू शकतो का हे पाहण्यासाठी भारत पाकिस्तानच्या नेतृत्वाशी चर्चा करणार, डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी बैठक सुरू, अजित डोवाल यांच्यासह तिन्ही दलांचे प्रमुख बैठकीला उपस्थित. अमृतसर जम्मू काश्मीरमधील परिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरुवात, लवकरच राज्यातील विमानतळ सुरू करण्यात येतील, ओमर अब्दुल्ला यांची माहिती. भारत पाकिस्तानकडून परस्पर संमतीनं युद्धविरामासाठी पाकिस्तानच्या डीजीएमओचा फोन, भारताकडून आपल्या अटी शर्थींवर युद्धविरामाचा निर्णय, उद्या पुन्हा एकदा दोन्ही डीजीएमओमध्ये चर्चा होणार. काश्मीरमधील आरएसपुरा सेक्टरमध्ये बीएसएफचे उपनिरीक्षक मोहम्मद इम्तियाज शहीद, तर राजौरीमधील गोळीबारामध्ये हिमाचल प्रदेशचे सुभेदार मेजर पवन कुमार यांना वीरमरण. युद्धविरामानंतर भारत आणि पाकिस्ताननं आपले हवाई क्षेत्र उघडलं, पण भारत पाकमध्ये एकमेकांच्या विमानांना उड्डाण बंदी. इस्रायलच्या गाझावरील हवाई हल्ल्यामध्ये 23 पॅलेस्टिनींचा मृत्यू. गाझा आरोग्य मंत्रालयानुसार युद्धामध्ये आतापर्यंत 52,800 पेक्षा अधिक लोक मृत्युमुखी, तर 1 लाखांपेक्षा अधिक लोक जखमी. लाडकी बहीण योजनेसाठी कोणताही निधी वळवला नाही, योजनेमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्याची माहिती. निधी वळवल्याचा संजय शिरसाट यांनी केला होता दावा. मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित राहणार. जालना जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाई, 137 टँकरनं पाणीपुरवठा. बदनापूर तालुक्यामध्ये सर्वाधिक 98 टँकरनं पाणीपुरवठा सुरू. राज्यात पुढील 3 ते 4 दिवस वादळी पावसाचा इशारा. उत्तर महाराष्ट्र, कोकण ते अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय.